हा एक असा चहा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की या चहामुळे तुमच्या पोटावरची मांड्यावरची चरबी लोण्यासारखी मेणासारखी वितळणार आहे। तुम्हाला डाएट एक्सरसाइज करायचं सुद्धा गरज नाही आहे। फक्त तुम्हाला दररोज हा चहा प्यायचा आहे आणि या चहाचं मॅजिकल असा रिझल्ट तुम्हाला दररोज बघायला भेटणार आहे। बऱ्याच जणांना असं असतं की त्यांचे हातपाय खूप बारीक असतात पण पोट खूप जास्त असतं, कारण तिथे फॅट खूप जास्त साचलेलं असतं। अशांसाठी सुद्धा हा चहा खूप अनिवार्य आहे आणि ओव्हरऑल तुमचं वजन खूप वाढलेलं आहे अशांसाठी सुद्धा हा चहा एकदम बेस्ट आहे। तुम्हाला तर माहितीच आहे आपण वेट लॉस वरती आहोत, आपण एकदम स्मॉल स्मॉल स्टेप घेऊन जातो आहे जेणेकरून आपल्या बॉडीला सवय सुद्धा होईल आणि आपली बॉडी चांगला रिझल्ट सुद्धा देईल। पहिले आपण शुगर कट डाऊन करत आहोत 1 तारखेपर्यंत, 1 जानेवारीपर्यंत, म्हणजे आपल्या शरीरातील जे विषारी घटक आहे ते बाहेर पडण्यास आपण जे हा चहा वापरतोय, वेट लॉसची पावडर वापरतोय, यामुळे हेल्प होणार आहे आणि त्यानंतर मग आपण चांगला असा डाएटला सुरुवात करणार आहोत। चांगला असा डाएट म्हणजे आपल्याला फक्त प्रोटीन, फायबर हे सगळं काही आपल्या डाएटमध्ये घ्यायचंय, कार्बोहायड्रेट्स घ्यायचे, हेल्दी लाईफस्टाईल जगायची आहे आणि त्यानेच आपण आपल्या शरीरातील पूर्ण जे काही फॅट आहे ते बर्न करणार आहोत। कसं होणार आहे, काय होणार आहे, सगळं काही तुमच्यासोबत मी वारंवार व्हिडिओमध्ये शेअर करते। आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, सगळ्यांनी हा नक्की घ्यावा। जर तुमचं वय खूप जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण तुमच्यासाठी सुद्धा हा जबरदस्त असा चहा आहे। चला कसा बनवायचा ते बघूया। तर तुम्हाला इकडे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यामुळे कोणताही व्हिडिओ किंवा मध्ये कोणताही स्किप न करता हा बघा, म्हणजे तुम्हाला समजेल, किंवा तुम्ही हा 1.5x स्पीड वरती सुद्धा बघू शकता। आपल्याला पातेलं घ्यायचं आहे, एका पर्सन साठी मी इकडे बनवून दाखवणार आहे। तुम्हाला किती पर्सन साठी बनवायचंय त्या हिशोबाने तुम्हाला इकडे पाण्याचं प्रमाण कमी जास्त इकडे घ्यायचं आहे। तर मी फक्त 1 कप घेणार आहे, तुम्ही 2-3 कप घेऊ शकता। हा चहा कधी प्यायचा, काय प्यायचा हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगते चहा बनल्यानंतर। तुम्ही स्टेप बाय स्टेप फक्त हा फॉलो करा। 1 कप मी इकडे पाणी टाकलेलं आहे। आता पाण्याला चांगली आता आपण उकळी येऊ द्यात। यामध्ये आपण जेही पदार्थ टाकतोय ते सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध होतात, त्यामुळे बाहेरून आणायची गरज नाही, कारण आपल्या घरातील जे मसाले आहेत त्याचाच वापर करून खरं तर आपण हा जबरदस्त असा चहा बनवणार आहोत। या चहामध्ये आता काय काय टाकायचं चला ते बघूयात। याला छान अशी उकळी आलेली आहे, म्हणजेच गरम व्हायला लागले, अजून उकळी यायची आहे। तर त्यामध्ये आपल्याला टाकायचं लवंग, 2 लवंग इकडे टाकले आहे। लवंगमुळे तुमच्या शरीरातील जी काही चरबी आहे ती वितळण्यास खूप मदत होते, त्याचबरोबर चयापचय क्रिया, डायजेशन प्रॉपर होतं। दुसरं घ्यायचे दालचिनीचा तुकडा। दालचिनीच्या तुकड्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते, कारण वारंवार आपण जे खात असतो, गोड वगैरे खात असतो, त्यामुळे आपल्या शरीरात ग्लुकोज स्पाइक होतं आणि त्यामुळे ते कुठेतरी कमी होण्यास खूप मदत करतं हे दालचिनी। त्यामुळे दालचिनी आवर्जून आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तुळशीचे पानं। स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहे, 2 ते 3 तुळशीचे पानं मी इकडे घेतलेले आहे। चांगले असे आपल्याला काय करायचं आहे, बारीक करून याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे त्याचा अर्क चांगला असा आपल्या चहामध्ये येणार आहे। हा चहा तुम्ही नक्की प्या, खूप जबरदस्त असा चहा आहे, तुम्हाला सगळ्या बिमारींपासून दूर ठेवणारा जबरदस्त असा चहा आहे। तुळशीमुळे या चहाची टेस्ट सुद्धा खूप छान येते आणि आपल्या शरीराला चांगलं असं डायजेशन प्रॉपर होण्यासाठी सुद्धा तुळस खूप मदत करते। तुम्हाला तर माहितीच असेल की आपला चहाचा म्हणजे दुधाचा जो चहा असतो त्यामध्ये जरी आपण तुळस टाकली तर त्याचा सुद्धा सुगंध खूप चांगला सुद्धा येतो आणि चवीला सुद्धा खूप उत्तम लागतं। आता हे मंद आचेवर ठेवायचे हे करत असताना, कारण या पाण्यामध्ये आपण जेही पदार्थ टाकले त्या प्रत्येक पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये उतरणं खूप गरजेचं आहे, म्हणून पूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करायची आहे। ज्या पद्धतीने आपण दुधाचा चहा करण्यासाठी छान अशी मंद आच करून तो उकळू देतो आणि मग तो ऍसिडिक बनून पितो आणि मग आपण ऍसिडिटीची तक्रार करतो, तसं आपल्याला यामध्ये करायचंय। पण एक नक्की की यामुळे तुम्हाला ऍसिडिटीची तक्रार बिलकुल होणार नाही आहे। हा चहा कधी प्यायचा, तर सकाळी उठल्याबरोबर सुद्धा तुम्ही चहाच्या टाइमला हा चहा पिऊ शकता। यामुळे तुमच्या शरीराला एवढे जबरदस्त फायदे होतात, एवढं जबरदस्त फॅट कटर हा चहा आहे की तुम्हाला काय सांगू। आणि रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा तुम्ही हा चहा पिऊ शकता। फक्त दररोज फक्त 1 टाइम प्यायचा, एक तर सकाळी प्या, एक तर रात्री प्या, आणि 1 टाइम आपली जी वेट लॉसची पावडर आहे ती प्यायची आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ब्लॅक पेपर पावडर। तर माझ्याकडे पावडर होती ती टाकते, तुमच्याकडे जर काळी मिरी असेल साबूत तर ती टाकली डायरेक्टली थोडीशी कुटून तरी चालणार आहे। यामुळे डायजेशन प्रॉपर होतं, आपल्या शरीरातील जे काही फॅट आहे ते कट डाऊन करण्यास खूप जबरदस्त, मेल्ट करण्यास खूप जबरदस्त असते काळी मिरी। काळी मिरीमुळे काय होतं तर मेटाबॉलिझम सुद्धा फास्ट होतं, त्यामुळे सॅलेड खात असाल त्यावरती सुद्धा थोडी काळी मिरी भुरभुरली तर चांगलं आहे, पण जास्तही खायचं नाही, कारण त्यामध्ये सुद्धा उष्णता असते। ज्यांना कोणाला उष्णतेचा मुळव्याचा त्रास आहे अचानी अवॉइड केलेलीच बरी आहे, ज्यांना नाही त्यांनी नक्कीच काळी मिरीचा वापर केलाच पाहिजे। काळी मिरी टाकल्यानंतर आपल्याला अजून यामध्ये 2 इन्ग्रेडियंट टाकायचे जे इतके पॉवरफुल आहे, जे हिवाळ्यामध्ये अगदी
इझिली आपल्याला कुठेही मिळतात. चला, त्यातला नंतरचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे अद्रक. आल्यामुळे आपल्याला जी जळजळ होत असते ती जळजळ कमी होण्यास मदत होते. आल्यामुळे भूक कमी लागते, त्यामुळेच त्याचबरोबर आपला जो काही चहा आहे त्याचा पदार्थाची चव सुद्धा वाढण्यास मदत होते, म्हणजे हा चहा खूप चवदार लागतो. त्यानंतर इकडे ओली हळद मी घेतलेली आहे. ओली हळद हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने खूप मिळते. तुम्हाला गावा साईडला असाल तर तुम्हाला जर मिळत नाही तर तुम्ही इकडे हळदीची पावडर म्हणजे जी मसाला दाण्यातली असते ती पावडर घेतली तरीही चालणार आहे. हळद आणि अद्रक आपल्याला किसून टाकायचं, जास्त प्रमाणात टाकायचं नाही. हळदीमुळे आपल्या शरीरातली जी सूज आहे ती कमी होण्यास मदत होते. बऱ्याच जणांच्या शरीरावर खूप जास्त सूज असते, ती सूज कमी करण्यासाठी हळदीचं पाणी हे खूप कारगर असतं, त्यामुळे हळद आपल्याला टाकायची आहे. हळदीमुळे काय होतं तर तुमच्या शरीरातले जे विषारी घटक आहे ते बाहेर पडण्यास सुद्धा मदत होते. यामुळे तुमच्या शरीरातील जी ही घाण आहे ती हळूहळू बाहेर पडण्यास खूप मदत होते. आपण जी वेट लॉस पावडर बनवली ती तर एवढी जबरदस्त काम करते की त्यासोबत जर ह्या चहा त्याच्या जोडीला लागला तर तुम्हाला डाएट एक्सरसाइज करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही हे करत असताना एका गोष्टीची काळजी घ्या. हिवाळ्याला प्रत्येकाला एक कॉमन प्रश्न पडतो, तो म्हणजे प्रॉब्लेम येतो की वारंवार भूक लागते. भूक लागते तर घरचं खा, हेल्दी पदार्थ खा. बाहेरचं खाणं टाळलं तर सुद्धा तुमचं वेट लॉस होतं, वेट मेंटेन होतं. मंद आचेवरती सगळे पदार्थ टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं शिजू द्यायचं आहे. म्हणजे जास्तही शिजायचं काम नाही, अगदी थोडंसं उकळी आल्यानंतर एखाद मिनिटभर आपल्याला हे शिजू द्यायचं, म्हणजे प्रत्येक पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये जातो. त्यामुळे आपण असेच पदार्थ टाकले की काही पावडरमध्ये होते, काही किसून टाकले म्हणजे त्याचा अर्क पूर्ण लवकर त्या पाण्यामध्ये येणार आहे. आता यामध्ये तुम्ही ऍडिशनल जिरे, ओवा टाकू शकता, पण हा आपला जबरदस्त असा चहा आहे. यामुळे ऍसिडिटी बिलकुल होत नाही, फॅट बर्नर आहे, मेटाबॉलिझम बूस्ट होतं, डायजेशन बूस्ट होतं, शरीरातील चरबी मेल्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला शांत झोप सुद्धा यायला लागते. एवढा जबरदस्त हा चहा आहे. स्ट्रेस रिलीज करणारा हा जबरदस्त असा चहा आहे, कारण आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे धावपळीची झाली आहे की आपल्याला स्ट्रेस अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा खूप जास्त स्ट्रेस असतो. आणि मी सुद्धा एक महिला आहे तर मला माहिती आहे महिलांचा कॉमन प्रॉब्लेम आहे स्ट्रेस. आपल्याला अगदी छोट्या गोष्टीचा सुद्धा येतो. पार्सल का नाही आलं, मग ते पार्सलच का आज नाही आलं म्हणून त्याचा सुद्धा आपल्याला स्ट्रेस येतो. सो अशा वेळेस हा चहा एक स्ट्रेस रिलीज म्हणून तुमचं काम करू शकतो. कपाची साईज बघू शकता, आपण 1 कप पाणी घेतलं होतं, आता तुम्ही बघू शकता अर्ध पाणी झालेलं आहे याचं. आणि एवढाच चहा आपल्याला घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा नाही, कारण लवंग गरम असते, काळी मिरी गरम असते आणि उष्णता असेल तर मग कुठेतरी हे कमी घेतलेलं बरं. तर हा जो आहे हाफ कप आपल्याला जबरदस्त काम करून देणार आहे. फक्त हा चहा पिल्यानंतर तुम्हाला 30 ते 25 मिनिटं काहीच खायचं नाही. जर तुम्ही चहाच्या टाइमला हा चहा पिला तर मग काहीच खायचं नाही. तसे आपण चहा घेतलं तर खूप वेळ डायरेक्ट जेवणच करतो. सो अशा वेळेस तुम्हाला हा जबरदस्त काम करतो. उपाशीपोटी घेतलं तर जबरदस्त काम करतो, आणि रात्री झोपण्याच्या आधी घेतला तर हा रात्रभर फॅट बर्निंगची एवढी जबरदस्त प्रोसेस करतो की तुम्हाला काय सांगू, खूप जबरदस्त आहे. नक्की याचा वापर करा, तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट भेटणार आहे. मी ना सिप सिप करून आता हा शांतपणे पिणार आहे. तुम्हाला सुद्धा सिप सिप करून ज्या पद्धतीने चहाचा आनंद घेत आपण पितो तशाच पद्धतीने या चहाचा आनंद घेत आपल्याला हा चहा प्यायचा आहे. हा चहा तुम्ही वयोवृद्ध माणसांना सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर ज्यांना कोणाला मुळव्याचा वगैरे त्रास आहे अशांनी लवंग आणि त्यामध्ये काळी मिरी थोडीशी कमी टाकायची आहे आणि हा चहाचं सेवन करायचं आहे. हा चहा एवढा जबरदस्त आहे की यामुळे मला माझ्या वेट लॉस मध्ये खूप जास्त पद्धतीने चांगला फायदा मिळतोय. माझं वेइंग स्केलवरती वजन तरी तुम्हाला थोडंफार कमी झालेलं दिसेल, पण माझं फॅट लॉस हे खूप छान पद्धतीने होते आणि फॅट लॉस हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला मला ते सुद्धा कळेल. तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला बाय.